माजी आमदार बाळाराम पाटील यांनी निवडणूक आयोगावर आरोप करताना नवी मुंबईतील ऐरोली, बेलापूर आणि उरणमधील जवळपास 50,000च्या वर मतदारांची दुबार नावे पनवेल मतदारसंघात असल्याचे सांगितले असून याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही काहीच कारवाई होत नसल्याने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्याचे सांगितले। उरणमधील 500,000 नावे समजू शकतो, पण ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईमधील ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातील जवळपास 40,000च्या वर नावे पुन्हा पनवेल मतदारसंघात कशी, असा सवाल उपस्थित केला आहे। त्यामुळे प्रकरण अत्यंत गंभीर असून याबाबत आपण आता न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले। 25,855 188 पनवेल आणि 190 उरण ह्या मतदारसंघामध्ये दुबार नोंद असलेली 27,275 मतं जी पनवेलमध्ये आहेत, जी उरणातही आहेत, 188 पनवेल आणि 150 ऐरोली। ऐरोली ही ठाणे जिल्ह्यातला मतदारसंघ आहे। पनवेल आणि उरणामधला एखाद वेळेस 200-500 मतं आपण समजू शकतो। पनवेलचा उरणला आला, उरणचा पनवेलला गेला, राहेरचा पत्ता बदलला किंवा काय झालं, पण ठाणे जिल्ह्यातला मतदारसंघ असलेले 150 मतदारसंघ ऐरोलीमध्ये आणि रायगडातल्या 188 पनवेलमध्ये 16,096 मतं ही दोन्हीकडे नावं असलेली आहेत। 151 बेलापूर आणि 188 पनवेल या दोनही मतदारसंघामध्ये नावं असलेले 15,397 मतदार आहेत, ज्यांचे फोटो मॅच होत आहेत, ज्यांचे आयडी मॅच होत आहेत, फक्त कपडे बदललेले आहेत किंवा अगदी जुजबी बदल करून ही नावं नोंदलेली आहेत। अशा पद्धतीनं ही मतं आहेत। पनवेल मतदारसंघामध्ये 999 कोडचा वापर करत तब्बल 588 मतदार नोंदलेले आहेत, ज्यांची नावही पूर्ण लिहिलेली नाहीये। फक्त कुठेतरी अनिल कुमार, ज्ञानेश्वर, गोविंद अशी नावं आहेत।